सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक विधान। लाडकी बहिणीला दिलेले 1500 रुपये पुरतात का, बाजारात जाईपर्यंत उडून जातात। हीच किंमत आपल्या लेकरा बाळांची केली आहे का? मी जातपात पाहत नाही, तसे असते तर महादेव मुंडेच्या कुटुंबासाठी मी लढलो नसतो। माझ्यामुळे दाबलेली केस उघडी झाली आणि आता आरोपींना जेलमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। लाथ मारेन तिथून पाणी काढून दाखवेन। त्यामुळे शेतकऱ्यांना आता माझ्यासोबत हाक दिली की एकत्र यावे। मग बघतो कशी कर्जमाफी मिळत नाही, कसे हमीभाव मिळत नाहीत, कशी पीक विमा रक्कम मिळत नाही आणि कसे दुधाला भाव मिळत नाहीत। फक्त तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला मिळवून देईन। आपल्यावर सातत्याने काही दुकानदार माध्यमातून गबाळ उचलण्याची टीका करतात, मात्र या सर्व गाड्या समाजाच्या आहेत। मला जर यांनी गाडीतून खाली उतरवले तर माझ्याकडे रिक्षालाही पैसे नाहीत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले। एका सभेत ते बोलत होते। वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार आहोत। समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले आहे। महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास 15 मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील, अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे। वर्षभर हेच काम पूर्ण करणार आहे। त्यामुळे आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा, मला माझे काम करू द्या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले। दरम्यान चंद्र सूर्य असेपर्यंत मराठा आरक्षण राहणार आहे, त्याची काळजी नको। समाजासाठी लढतो म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत आहेत। माझे कुटुंबही या डावावर लागले आहे। कधी कोणी येऊन मला मारून टाकेल याची कल्पनाही नाही, पण मी समाजासाठी उतरलो आहे। अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि मी मरणाला भीत नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे। शरद पवार अखेर राज्यसभेवर जाणार। राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले असतानाही महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेच्या एका जागेकरिता दावा सांगत असताना शरद पवार यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत आहे। अशावेळी काँग्रेसने मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 37 जागांसाठी मार्च 16 रोजी निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्राच्या 7 जागांसाठीची अधिसूचना फेब्रुवारी 26 रोजी जारी करण्यात आली। नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 5 मार्च आहे। 3 आणि 4 मार्च रोजी होळीची सुट्टी असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी फक्त 5 मार्च शिल्लक आहे। अशावेळी महाविकास आघाडीतून राज्यसभेवर कोण जाणार याचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे। राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार हे इच्छुक आहेत, परंतु शिवसेना पक्षाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी शिवसेनेची भूमिका जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत चर्चेंती शरद पवार यांच्या नावाला शिवसेनेने पाठिंबा दिल्याची माहिती मिळते आहे। शरद पवार जर उमेदवार नसतील तर भारतीय जनता पक्ष 7व्या जागेवरही आपला उमेदवार देऊ शकतो। त्यामुळे महाविकास आघाडीने 7व्या जागेबद्दल अधिक धोका न पत्करता शरद पवारच उमेदवार असायला हवेत, अशी चर्चेही बैठकीत झाल्याची माहिती आहे। राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी उभय नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। शिवसेना आणि काँग्रेसने शरद पवार यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केली। उद्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही सुप्रिया सुळे, जयंत पाटील भेटण्याची शक्यता आहे। कॅबिनेट मंत्र्याचा आपल्याच सरकारला घरचा आहे। राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला खराब रस्त्यांचा फटका बसला आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपळा तालुक्यातील रस्त्यांच्या भीषण दुरावस्थेवरून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे। शासनाने दिलेली लाल दिव्याची गाडी असूनही मला या भागात येताना 1.5 तास लागत असेल, तर येथील सामान्य आदिवासी बांधवांना किती हाल सोसावे लागत असतील, अशा शब्दांत मंत्र्यांनी आपली शोकांतिका व्यक्त केली। चोपळा तालुक्यातील बोरमळी गावात होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमासाठी मंत्री अशोक उईके उपस्थित होते। या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांचा तताफा ज्या रस्त्यावरून गेला त्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती। व्यासपीठावर भाजपच्या खासदार स्मिता वाघ, तहसीलदार आणि प्रांताधिकारी उपस्थित असतानाच मंत्री उईके यांनी आपल्या भाषणातून प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले। आज मी या आदिवासी पाड्यावर येताना जे अनुभवले ते अत्यंत वेदनादायी आहे। रस्ते एवढे खराब आहेत की माझ्यासारख्या मंत्र्याला पोहोचण्यासाठी 1.5 तासाचा वेळ लागतोय। जर मंत्र्यांच्या गाडीची ही अवस्था असेल तर इथल्या आदिवासी बांधवांनी, रुग्णांनी आणि विद्यार्थ्यांनी कसं प्रवास करायचा?
हा मोठा प्रश्न आहे, असे मंत्री उईके म्हणाले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या खासदार स्मिता वाघ यांच्यासमोरच त्यांनी ही खंत बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रस्त्याच्या कामात होत असलेला विलंब पाहून मंत्र्यांनी केवळ खंत व्यक्त करून न थांबता थेट मागणी केली आहे. तहसीलदार साहेब, प्रांताधिकारी साहेब आणि खासदार मॅडम, तुम्ही यात तातडीने लक्ष घाला. हा रस्ता तातडीने मंजूर करून त्याचे काम सुरू करा. पुढच्या वर्षी जेव्हा मी पुन्हा होळीसाठी या भागात येईल तेव्हा मला याच ठिकाणी पोहोचण्यासाठी 1.5 तासाऐवजी फक्त पाऊण तास लागला पाहिजे, एवढा चांगला रस्ता तयार करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सोन्याच्या दरात मोठी वाढ होणार. इराणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने पुकारलेल्या युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इक्विटी मार्केट ते कमोडिटी मार्केट, रिअल इस्टेटवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. मात्र युद्ध संपल्यानंतर शेअर बाजार ते कच्चं तेल, रिअल इस्टेट हे पूर्वीप्रमाणे सामान्य पातळीवर येतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याचवेळी सोन्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यताही एक्सपर्टने वर्तवली आहे. सोन्याच्या दराबाबत आता सामान्यांना धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इराण अमेरिका युद्धाच्या धगधगत्या ज्वाळा आता जागतिक अर्थव्यवस्थेला चटके देऊ लागल्या आहेत. शेअर बाजार आणि कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता असतानाच सोन्याच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक अंदाज समोर आला आहे. जेफरीजचे ग्लोबल हेड क्रिस वूड यांनी भाकीत केले आहे की येत्या काळात सोन्याचे दर सध्याच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतात. पश्चिम आशियातील युद्धाने सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ केली आहे. एलारा कॅपिटलच्या रिपोर्टनुसार तणाव अधिक वाढल्यास सोने त्वरित $6,000 प्रति औंसचा टप्पा गाठू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध लांबण्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. जेव्हा जेव्हा जगात अनिश्चितता येते तेव्हा गुंतवणूकदारांचा विश्वास सोन्यावर अधिक वाढतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. उबाठा गटाला मोठा धक्का. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मशाल सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी 6 मार्च रोजी मुंबईत आपल्या शेकडो समर्थकांसह ते अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश करतील. राजकारणातील यू-टर्न, भाजप ते शिवसेना, शिंदे उन्मेष पाटील यांचा राजकीय प्रवास गेल्या 2 वर्षांत अत्यंत नाट्यमय राहिला आहे. 2019 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून 4 लाखांहून अधिक विक्रमी मताधिक्याने विजयी होणाऱ्या पाटील यांना 2024 मध्ये भाजपने उमेदवारी नाकारली होती. नाराजीमुळे भाजपला रामराम ठोकून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि बदललेली राजकीय समीकरणे पाहता अवघ्या काही महिन्यातच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची सोबत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती. सोमवारी त्यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन स्थानिक राजकारणावर चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची धडाकेबाज पद्धत आवडल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेची कामे करणे सोपे होईल. विकास आणि प्रगतीसाठी मी हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली आहे. ठाकरे गटाला जळगावात मोठे खिंडार. जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनीही या प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला. एकेकाळी वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती असल्याची टीका करणाऱ्या पाटील यांनी आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये जाणे पसंत केले आहे. यामुळे 40 गावासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे.